नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. मेंदूत होणाऱ्या विद्युत क्रियेमुळे अचानक जे काही बदल घडून येतात त्यामुळे येणारी फिट किंवा चक्कर किंवा मिरगी यालाच आपण एपिलेप्सी असं संबोधतो. खरं तर गेल्याच महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आपण एपिलेप्सी दिन साजरा केला. तसंच येणारा दिवस म्हणजे 26 मार्च हा दिवस आपण पर्पल डे म्हणूनही साजरा करतो. याचं कारण मुळात एपिलेप्सी ही व्याधी उपचाराने पूर्णतः बरी होऊ शकते आणि अशी व्यक्ती सकारात्मक आयुष्य जगू शकते. हे खरं तर सर्वांनाच परिचित व्हावं, या विषयावर जागृती व्हावी, याचं योग्य मार्गदर्शन मिळावं हा यामागचा हेतू. आणि हाच हेतू घेऊन आजही आपण या विषयावर बोलणार आहोत. बघूया आपला नेमका विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत मैत्री एपिलेप्सीशी या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन सखी आज इथे आलेल्या आहेत, ज्यांनी यातलं बरंच काम केलं आहे आणि त्या सकारात्मक आयुष्य जगतायत. आज आपल्या बरोबर आहेत संवेदना फाउंडेशनच्या संस्थापक यशोदा वाकणकर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि आज स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर दुसरी सखी आहे संवेदना फाउंडेशनच्या विश्वस्त राधिका देशपांडे मॅडम. नमस्कार. नमस्कार. आपलंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. खरं तर हे दोन्हीही दिवस आपले फार महत्त्वाचे दिवस, कारण खरंच या विषयावर जागृती होण्याची आजही तितकीच गरज आहे. आणि याच निमित्तानं या दोघीही आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम सर्वांना त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देऊ इच्छिते. सुरुवात करते यशोदा मॅडमपासून. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर संवेदना फाउंडेशन एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप या संस्थेच्या त्या संस्थापक संचालक आहेत. त्याचबरोबर कमर्शियल आर्टिस्ट आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्टसुद्धा आहेत. स्वतः या व्याधीतून पूर्णपणे बरं झाल्यानंतर धैर्यानं सामना करत त्यांनी संवेदना संस्था ही सुरू केली. त्याचबरोबरीने एपिलेप्सी विवाह मंडळ, गरिबांसाठी एपिलेप्सी औषध योजना असे अनेक उपक्रम गेली 22 वर्ष त्या सातत्यानं राबवत आहेत. त्यांचे वडील अर्थात अनिल अवचट सर यांच्याकडून लिखाणाचा वारसा घेत मैत्री एपिलेप्सीशी हे पुस्तक त्यांनी लिहिलं. त्यास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या संपूर्ण कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. पण मुळात एपिलेप्सीशी सामना कसा करायचा याचं मार्गदर्शन करणं हेच त्यांचं महत्त्वाचं ध्येय आहे. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर ज्या दुसऱ्या सखी आहेत त्या आहेत राधिका देशपांडे मॅडम. त्यांचाही मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर संवेदना फाउंडेशनच्या त्या विश्वस्त आहेत. सौ राधिका देशपांडे या सुरुवातीच्या काळात गृहिणी होत्या, परंतु त्यांच्याच कुटुंबात एपिलेप्सीची व्याधी असल्यानं त्यातून थोड्याशा सावरल्यानंतर पूर्ण बरं झाल्यानंतर संवेदना या संस्थेमध्ये त्या सहभागी झाल्या आणि सातत्यानं गेली 30 वर्ष ह्याच्याबरोबर त्या काम करत आहेत. त्याचबरोबर इतर कामांची जबाबदारी, नव्यानं जगण्याची दिशा त्यांना मिळाली, हेच त्यांचं ध्येय बनलं. आणि म्हणून संवेदना संस्था इथल्या विश्वस्त त्या आहेत. आजही अनेक गोष्टी सांभाळून ह्याचंच काम पुढे नेत आहेत. अनेक लोकांमध्ये जागृती करण्याचं हे त्यांचं ध्येय आहे. वाटतं या दोन्हीही सखी आज या निमित्ताने इथे आलेल्या आहेत आणि खरंच या विषयावर आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तेव्हा या आपल्या विषयाच्या अनुषंगाने तुमच्या जर काही मनात प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या जरूर विचारा. त्यासाठी आपले संपर्क क्रमांक तेवढे लगेचच लिहून घ्या. आपण संपर्क साधू शकता या आपल्या क्रमांकावर 2490 8050 2498 8050 022 हा आपला मोबाईल 022 हा STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. फोन करताना इतकीच काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही फोन कराल आणि इथे जोडला जाईल तेव्हा घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्णपणे बंद ठेवा.
म्हणजे एको येणार नाही. आणि मोबाईलवरून फोन करताना जिथे उत्तम नेटवर्क आहे तिथून संपर्क करा, म्हणजे तुमचा प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आज आपण बोलतोय मैत्री एपिलिप्सीशी या विषयावर, आणि त्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये 2 सखी आपल्याबरोबर आहेत. संवेदना फाउंडेशनच्या संस्थापक यशोदा वाकणकर आणि संवेदना फाउंडेशनच्या विश्वस्त राधिका देशपांडे मॅडम. तेव्हा आता वेळ न घालवता मला वाटतं आपण लगेच चर्चेला सुरुवात करायची. आणि सर्वात आधी मी यशोदा मॅडम आपल्याकडे येते आणि हा प्रश्न विचारू इच्छिते की नेमका एपिलिप्सीशी असलेला जो संबंध आहे आपला वैयक्तिक आहे, तो प्रवास कसा झाला, तो अनुभव कसा होता, आणि मुळात हे काम करण्याची जी प्रेरणा आहे ती कशी काय गवसली, काय सांगाल? ओके. तर मला स्वतःला एपिलेप्सीचा त्रास वयाच्या 7व्या वर्षी सुरू झाला. आणि जेव्हा तुम्हाला एपिलेप्सीचा त्रास सुरू होतो तर ही गोष्ट काही अर्थातच सोपी नसते. आपण इथे एका वाक्यात सांगतो, पण त्याच्या मागे खूप दाहक वेदनाही असतात. तर कारण फिट्स येणं, फेफरं, आकडी हे शब्द ज्यासाठी वापरले जातात, तर घरी कितीही नॉर्मलाइज केलं तरी सुद्धा त्रास हा होतोच. तर त्याच्यामुळे मला जेव्हा हा त्रास सुरू झाला तर तेव्हा मला महिन्यातून 4-5 वेळा, 7-8 वेळा, कधी 10-12 वेळा सुद्धा त्रास व्हायचा. पण त्याच्यात मी एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी सांगेन की माझे आई वडील डॉक्टर अनिल अवचट आणि अनिता अवचट यांनी मला अतिशय छान वाढवलं की एपिलेप्सी आहे म्हणून कुठे काही कमी नाही पडू दिलं. की म्हणजे माझं शाळा, कॉलेज जे काही असो त्या सगळ्याला मला प्रोत्साहन दिलं. जरी फिट्स येत होत्या तरी सुद्धा आई म्हणायची की त्याच्या मधला काळ हा तुझा आहे, तो तू छान घालव. म्हणजे महिन्यातनं 1 दिवस फिट आली तरी उरलेले 29 दिवस आपण छान घालवायचे. इतकं पॉझिटिव्हली तिने मला लहानपणापासून या एपिलेप्सीची मैत्री करायला शिकवलं. आणि म्हणून मी त्या एपिलेप्सी बरोबर चांगली वाढू शकले असं मला वाटतं. आणि नंतर तरीसुद्धा त्रास होतो तो होतोच की तुम्हाला रस्त्यावर जी माणसं वाईट ट्रीट करतात किंवा कुठे अडथळे येतात आयुष्यात, असे पण खूप येत गेले. पण त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि माझ्या नवऱ्याने पुढाकार घेऊन माझी ब्रेन सर्जरी झाली. तर माझ्या सर्जरीनंतर जेव्हा मी परत पुण्याला आले होते आणि तर तेव्हा मला असं वाटत होतं की आता किती बरं, आता माझे प्रॉब्लेम संपले, आता मला फिट्स नाही येणार असं मला खूप वाटत होतं. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी एकटी नाही, की आपल्या भारतात 1% लोकांना जर एपिलेप्सीचा त्रास आहे तर अजून किती अशी लोक आहेत की ज्यांना त्रास होतोय, दे आर सफरिंग. अजूनही किती लोक त्याच्यात आहेत हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून मी ठरवलं की तो माझा टर्निंग पॉईंट ठरला आणि मी ठरवलं की यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. आणि माझ्या सर्जरीला जस्ट 1च महिना झाला होता तर तेव्हाच मी संवेदना फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. मला वाटतं आणि आपण ही सुरू केलेली संस्था आहे याचा आज कितीतरी लोकांना याचा फायदा होतोय. किंबहुना ही माहिती आपल्यापर्यंत पोचायला हवी, हाच खरं तर हेतू आहे. कारण असे अनेक जण असतात की मदत हवी तर असते पण ती कुठे मागायची, कशी मागायची हे बरेचदा समजत नाही. आता अर्थातच मी राधिका मॅडम आपल्याकडे येणार आहे. एक पालक म्हणून एपिलिप्सी आहे हे साधारण कसं कळलं आणि कुटुंबाची प्रतिक्रिया तेव्हा नेमकी काय होती, काय सांगाल? ॲक्च्युली हा खूप जुना म्हणजे 35-40 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. आणि त्यावेळेला याच्याबद्दल काहीच माहिती अशी नव्हती, अवेअरनेस नव्हता. पण पालक म्हणून हा पहिला मानसिक धक्का असतो, म्हणजे आपल्यालाही असतो आणि सगळ्याच कुटुंबाला. पण त्यातनं सावरत तुम्ही जर प्रॉपर डॉक्टरांकडे पोचला, तर आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा आम्ही परदेशी राहायचो. तर तेव्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा मग पुढची ट्रीटमेंट सुरू झाली प्रॉपर. आणि ट्रीटमेंट घेणं हा सगळ्यात म्हणजे उपचार घेणं हा फार मोठा घटक आहे असं मी म्हणेन. बरं, उपचारांआधीसुद्धा एक मनात प्रश्न आहे विचारते की ती स्वीकारार्हता, कारण तुम्ही म्हणलात की जवळजवळ ही घटना 30-35 वर्षांपूर्वीची होती. तर नेमकं व्याधीबाबतची स्वीकार त्याचा करणं हे पालक म्हणून किती गरजेचं असं आपल्याला वाटतं? खूपच गरजेचं आहे. कारण बरेचदा पालक पहिला जेव्हा मुलाला किंवा मुलीला एपिलेप्सी होते तर ते नाकारतातच की नाही, आमच्या घरात असं कोणालाच नाही आहे, माझ्या कुटुंबात किंवा माझ्या नवऱ्याच्या कुटुंबात असा कोणालाच प्रॉब्लेम नाही आहे, तर आमच्या कुटुंबात होऊच शकत नाही. अशी ही जी मनाची हे असते धारणा. तर मी म्हणेन की जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात की असा असा प्रॉब्लेम आहे तर तो पहिल्यांदा स्वीकार करावा त्याचा. आणि स्वीकार केला तर तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकता. हे मात्र खरं आहे. त्यामुळे हे तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं की तो नाकारण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारून त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येणार आहे. आणि मला वाटतं म्हणूनच तर आज आपण बोलतोय.
आता पुन्हा एकदा मी यशोदा मॅडम आपल्याकडे येते. मगाशी तुम्ही बोलताना एक उल्लेख केलात की समाजात काही काही गैरसमज आहेत की ज्याच्यातून असा रोग असणारा किंवा व्याधी असणाऱ्यांना त्रास होतो. तर नेमके समाजात कुठले गैरसमज आजही आहेत? म्हणजे इतकी वर्ष लोटली, एपिलेप्सी डे आपण साजरा करतोय किंवा याची जनजागृती होती, आपणही हे सांगता आहात, पण अजूनही समाजात काय चित्र नेमकं दिसतं? कुठले गैरसमज आहेत? तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की अजूनही समाजात गैरसमज आहेत आणि आम्ही दोघी आता इतकी वर्ष काम करतोय तर अजूनही आमच्याकडे येणारी माणसं ते जरी ट्रीटमेंट घेत असतील, ते जरी औषधोपचार घेत असतील, तरी सुद्धा ती औषधं घेता घेता पण त्यांच्या मनात ते गैरसमज हे असतातच. म्हणजे देवाचं कोप, भूताची बाधा हे असणं, म्हणजे एकीकडे औषधं घ्यायचं आणि एकीकडे हे समजायचं की म्हणजे कुठल्या तरी देवऋषाकडे जाऊन पूजा करून येणं वगैरे, हे सगळे जे समज असतात तर ते अजूनही आपल्या समाजात असतात. आणि त्यामुळे लोकांना वाटतं की हा मानसिक आजार आहे, लोकांना वाटतं की हा माणूस बराच होणार नाही, हे मूल बरं होणार नाही, की त्यांना वाटतं आता आयुष्यभर असंच चालू राहणार. हे सगळे गैरसमज आपल्याकडे खूप असतात आणि अजूनही कोणाला त्रास झाला तर नाकाला कांदा लावा, चप्पल लावा, हे अजूनही सुरू असतं. म्हणजे एकीकडे गोळ्या घ्यायच्या, एकीकडे हे गैरसमजांबरोबर पण जगायचं, हे सुरू असतं. मी याच्याबरोबर एक अनुभव पण सांगते. नक्की. मला वाटतं हा अनुभव ऐकूया आपण, पण मॅडम एक फोन येतोय म्हणून तुम्हाला फक्त थांबवलं. फोन घेऊन आपण या अनुभवाकडे येऊया. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो हॅलो रुपेशजी, प्रश्न विचारा. हा, मी रुपेश गुजराती बोलतो मी मॅडम, बालचौक सिन्नर. माझा प्रश्न असा आहे की आपलं फाउंडेशन एक्झॅक्ट कुठल्या जिल्ह्यासाठी प्रॉपर फक्त मुंबईसाठी काम करते, कुठे करते? नक्की आपण याच्याबद्दल त्यांना विचारूया. पण याच्याशी काय शास्त्रीय कारण आहे? कांदा, चप्पल, नक्कीच मला वाटतं तो अनुभव तुम्ही सांगताय, तर आपण हा अनुभव ऐकूया आणि मग त्यांच्याकडून उत्तर जाणून घेऊया. काय सांगाल? आत्ता ते जसं म्हणाले की तुमचं एक्झॅक्टली कुठे आहे सेंटर, तर ते पुण्याला जरी आमचा बेस असेल सेंटरचा, तरी आमचं महाराष्ट्रभर काम चालतं. कारण आमच्याकडे एपिलेप्सी असलेले मित्र, मी एपिलेप्सी असलेले रुग्ण शब्द नाही वापरते, मित्र म्हणते, कारण आपल्याला ती पॉझिटिव्हिटी पाहिजे. तर आमचे एपिलेप्सी मित्र हे महाराष्ट्रभरातनं, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येतात, इतर राज्यांमधनं सुद्धा येतात, पुण्याला येतात, आमच्या नंबर्सवर फोन करतात. त्याच्यामुळे सगळीकडे आपलं काम चालू असतं, जरी पुण्याला ऑफिस असेल तरी. हे एक उत्तर. आणि दुसरं काय म्हणले ते? आणि आता तुम्ही म्हणालात तसं की कांदा लावला जातो आणि हे जे गैरसमज आहेत त्याविषयी त्यांना जाणून घ्यायचं. तर कांदा लावणं हा खूप पूर्वीपासून चालत आलेला गैरसमज आहेत की कदाचित त्याचं कारण असं असेल की पूर्वी खूप उन्हात जाताना कोणाला चक्कर आली तर म्हणून त्याला नाकाला कांदा लावायचे, असं खूप पूर्वीच्या काळी व्हायचं. तर तेव्हापासून ते तसंच चालत आलेलं आहे आणि तसं कांदा लावतात. तर जसं मगाशी यांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की मला स्वतःला पण एपिलेप्सीचा त्रास होता, तर मला जेव्हा रस्त्यात फिट यायची आणि कुणीतरी रस्त्यावरचं येऊन कांदा लावायचं, तर ते अतिशय इरिटेट करणारं असतं. त्याची काही गरज नसते की कशाला तो तीव्र वास माझ्या नाकापाशी पाहिजे. माझी फिट ही एखाद्या मिनिटात नॉर्मलला येणारच आहे. तो कांदा लावण्याने काय त्याचा फरक नाही पडणार आहे. आणि तेवढाच एक गैरसमज नाही तर चप्पल सुद्धा लावतात. त्या चप्पलेला किती धूळ असते रस्त्यावरची आपल्याला माहिती आहे, तर ती चप्पल लावतात नाकाला, त्याचाही काहीही उपयोग नसतो. किंवा कोणीतरी हातात किल्ली देतात, तर ती पण त्याची काही गरज नसते, कारण ही मेंदूची व्याधी आहे. हे कांदा, चप्पल, किल्ली यांनी काही फरक पडणार नसतो. तर आपण आता 2026 या युगात जगतोय, तर आपण शास्त्राला धरून चाललं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, अर्थात. आणि तुम्ही तुमचा अनुभव सांगत होता. हां, तर मी अनुभव असा सांगत होते की आता आम्ही एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप चालवतो आणि आता सगळ्यांकडे मोबाईल असतात, तर म्हणून आम्ही कधी कधी लोकांना सांगतो की तुमच्या मुलाला फिट आली तर तुम्ही मोबाईलवर शूट करा आणि मग त्या आम्हाला दाखवा. याचं कारण असं असतं की कोणत्या प्रकारची चक्कर आहे, त्याला नेमक्या हालचाली काय होतात हे आम्हाला कळतं. तर एकदा एक अतिशय सुशिक्षित पालक त्यांच्या मुलाला येणारी फिट आम्हाला मोबाईलवर दाखवत होते. तर त्याच्यात त्या मुलाला त्रास होत होता आणि एकीकडे त्याची आई त्याला झाडूनही डोक्यावर मारत होती. तर आम्ही त्यांना म्हटलं, अहो तुम्ही असं काय करताय? तर ते म्हणाले की आमच्याकडे तर आम्ही इतकी वर्ष त्याला असंच करतो. तर हे त्या मुलाला किती तो मानसिक त्रास होत असेल आणि हे किती चुकीचं आहे. त्या झाडूची धूळ पण त्याच्या ह्याच्यात जात असेल किंवा त्याला काय वाटत असेल मनाने. तर हे सुद्धा आजच्या युगात आम्हाला कळतंय, याचं मला कधी कधी वाईट वाटतं. खरं आहे मला वाटतं. आणि
ह्या अनुभवातूनच आपण काय शिकायला हवं हेच समजून घेण्यासाठी मैत्री एपिलेप्सीशी करायला हवी आणि म्हणून सखी सह्याद्रीचा हातचा विषय आणि दोघी मार्गदर्शन करतायत. हे मार्गदर्शन ते असंच करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. मासूम सी मुस्कुराहट, गालों पर पड़ती डिम्पल और हर दिल को छू लेने वाली अदाकारी। होता मैना की कहानी तो पुरानी पुरानी हो गई। हिंदी सिनेमा के वो चार्मिंग प्रिंस जिन्होंने पूरी पीढ़ी का दिल जीता। परदेसियों से न अखियां मिलाना, परदेसियों को है एक दिन जाना। कपूर खानदान से निकला वो हीरा जिसका नाम है शशि कपूर। लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए। इन्हीं की जिंदगी से जुड़े दिलचस्प किस्से जानने के लिए देखिए रंगोली। यम्मा 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 ये खूबसूरत समा। रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता. पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मैत्री एपिलेप्सीशी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत संवेदना फाउंडेशनच्या संस्थापक संचालक यशोदा वाकणकर आणि संवेदना फाउंडेशनच्या विश्वस्त राधिका देशपांडे मॅडम. राधिका मॅडम, आता मी आपल्याकडे येऊ इच्छिते की एकंदरच या अनुभवातून जात असताना मगाशी तुम्ही म्हणालात की 30-35 वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आज आपण म्हणतोय की 2026मध्ये अजूनही याच्याबाबतची जागृती नाही आहे. मग त्यावेळेला आपल्याला उपचार करतानाचा जो प्रवास आहे तर त्याच्यामध्ये साधारण तो प्रवास कसा झाला आणि त्यावेळेला काही अडचणी संभवल्या का, काय सांगा? हो, नक्कीच. मी सांगू इच्छिते की पहिल्यांदा आधी कुठल्या डॉक्टरांकडे जावं हेच माहिती नव्हतं. बरोबर. कारण काही अवेअरनेसच नव्हता त्यावेळेला. त्यामुळे प्रॉपर डॉक्टरांकडे पोचण्यातच आमचा खूप वेळ गेला. मग नंतर हळूहळू उपचार सुरू झाले. पण एपिलिप्सीचे मी सांगते अनेक प्रकार असतात. तर काही उपचार काही प्रकारांना पटकन जी औषधं असतात त्याचा इफेक्ट येतो. पण काही प्रकार असतात त्याला बराच वेळ लागतो. तर त्याच्यात अनेक वर्ष जातात आणि तेव्हा आपला संयम सुटतो की अरे आपण तर औषधं देतोय पण मग त्याचा इफेक्ट का येत नाही, अशा मनामध्ये एक दडपण असते, एक भीती असते. तर त्या सगळ्या अडचणींना सामोरं जावंच लागतं. त्याच्यातनं जर तुमचं मूल खूप लहान असेल तर तेव्हा त्या मुलालाही काही कळत नसतं. तर ते त्या मुलाला सांभाळणं हा पण एक मोठा अडचणींचा डोंगर तुमच्या समोर उभा असतो. मला वाटतं हे पालकत्व निभावतानाच फार या गोष्टी आहे की हे सगळं करत त्या उपचार पद्धतीपर्यंत पोहोचायचं आहे, तरच कुठेतरी एक सकारात्मक आयुष्याकडे आपण जाऊ शकणार आहोत. आपण बोलणार आहोत पण एक फोन येतोय म्हणून थांबवलं आपल्याला. अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला तर याविषयी काही होऊ शकतं का, असं विचारायचं. नक्कीच. मला वाटतं हा प्रश्न आपल्याही मनात होता आणि आपण बोलणारच आहोत. तर आता मी येते पुन्हा एकदा यशोदा मॅडम आपल्याकडे. आत्ता अजिंक्यजींनी एक प्रश्न विचारला की शाळा महाविद्यालयातली जी मुलं आहेत त्यांना जर खरंच मैत्री एपिलेप्सीशी करता आली तर खरंच ज्याला ही व्याधी आहे आणि ज्याला नाही आहे त्यांना सगळ्यांसाठीच ही गोष्ट खूप सोपी होईल, आपल्याला इतरांना मदत करता येईल. आणि या दृष्टिकोनातून माझ्या मनात सुद्धा एक प्रश्न आहे जो याला मी लिंक करून विचारू इच्छिते की विवाह जमवताना सुद्धा कुठेतरी ही व्याधी आहे म्हणून काही अडचणी उद्भवतात का, काय सांगतो आपला अनुभव, काय सांगाल? ओके. तर आधी त्यांनी जो प्रश्न विचारला त्याविषयी मी सांगते की शाळा आणि कॉलेजच्या बद्दल मला नेहमी वाटतं की
आपल्याकडे शाळा कॉलेज इथे सुद्धा जनजागृतीची अवेअरनेसची खूप गरज असते. अनेकदा शिक्षकांनाच माहिती नसतं की हा आजार म्हणजे काय आहे आणि आपल्या सगळ्यांना तर नाहीच. तर मला कधी कधी असं मनात येतं की आपल्याकडे 8वी 9वी 10वी या ह्याच्यात सगळ्या आजारांविषयी सांगणं गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे आणि ते एक्झॅक्टली त्याची सामाजिक बाजू पण सांगणं गरजेचं आहे. नुसतं शास्त्रीय माहिती आणि उत्तरासाठी प्रश्न तयार केले तर प्रश्नासाठी उत्तर असं नाही. तर ती चांगली सामाजिक जाणीव व्हावी त्या वयापासून मुलांना, असं मला वाटतं. म्हणून शाळांमधून अवेअरनेस प्रोग्रामची गरज आहे आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा अर्थातच गरज आहे. तर ती जी आपण संवेदनाशीलता म्हणतो, तर ती संवेदनाशीलता सगळ्यांच्या मनात असणं गरजेचं आहे की हा आजार म्हणजे काय हे समजून घेणं. आणि समजा शाळेत कुणाला त्रास झाला तर इतर मुलं हसायला लागतात, तर तसं न होता आपण त्या व्यक्तीची चांगली काळजी कशी घेऊ शकू आणि त्या व्यक्तीला कशी मदत करू शकू हे सगळ्या मुलामुलींना माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही विवाहाबद्दल प्रश्न विचारला, कारण तुम्ही म्हणाला तसं की ही जागृती झाली ना तर ती सकारात्मकता निर्माण होईल. कारण काही वेळेला असं होतं की ही व्याधी आहे आणि मग विवाह ठरवताना अडचणी येतात आणि मला वाटतं म्हणूनच आपणही या एक उपक्रम सुरू केला. तर याविषयी काय सांगाल? ओके. तर ॲक्च्युली विवाह या विषयावर आमच्या संवेदना फाउंडेशनने उपक्रम अशामुळे सुरू केला कारण आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर असे खूप पालक यायचे आणि ते विचारायचे की आमची मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयाचे आहेत, तर आम्ही कसं करू तिचं, की म्हणजे लग्न जमवताना तिला एपिलेप्सीचा त्रास होता हे सांगू का नको. तर आम्ही अर्थातच म्हणायचो की लग्न ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही काही लपवून चालत नाही, ते अतिशय ओपनली सांगितलंच पाहिजे, जे काय आहे ते सांगितलंच पाहिजे. पण काही पालक आमच्याकडे असे सुद्धा यायचे की ते म्हणायचे की त्यांनी लग्नाच्या आधी सांगितलं नव्हतं, पण मग लग्न झाल्यावर जेव्हा मुलाला किंवा मुलीला त्रास झाला तर तेव्हा ते लगेच सेपरेट झाले, त्यांचा लगेच डिवोर्स झाला, कारण त्या दुसऱ्या पार्टीला आपली फसवणूक झाली असं वाटतं आणि ते साहजिकच आहे. आणि असं सुद्धा काहींच्या बाबतीत झालं होतं की त्यांनी एपिलेप्सी असं सांगितलं होतं, पण त्या सासू सासऱ्यांना किंवा यांना एपिलेप्सी म्हणजे काय हेच नीट माहिती नव्हतं. ते हो का बरं असं नुसतं ॲक्सेप्ट केलं होतं. पण मग लग्नानंतर ते मुलीला म्हटले नाही आता तू त्या गोळ्या थांबव, आता तू हे करू नकोस, आणि मग तिला त्रास झाला तेव्हा लगेच सेपरेट झाले. म्हणजे अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिल्यावर आम्ही ठरवलं की आपल्याला या विषयावर काम करणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्याच्यावर खूप चर्चा केल्या, डॉक्टरांशी बोललो आणि एपिलेप्सी असलेली मुलं मुली म्हणजे जे माझ्यासारखे जे नॉर्मल आहेत की बुद्ध्यांक नॉर्मल असलेल्यांच्याबद्दल मी बोलतेय, अशांना अर्थातच लग्न करायचा अधिकार आहे आणि ते लग्न करू शकतात. म्हणून आम्ही एपिलेप्सी मॅरेज ब्युरो सुरू केलं आणि गेली 15 वर्ष आम्ही हा उपक्रम चालवतोय. आमच्या वर्षातनं एकदा एपिलेप्सी वधूवर मेळावा होतो, त्याला महाराष्ट्रभरातनंच नाही तर काही महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा येतात, कारण बाकी कुठेच हा उपक्रम नसल्याने सगळे येतात या उपक्रमांना. आणि आजवर आमच्या संस्थेच्या मार्फत 30 लग्न झाली आहेत. त्या 30 विवाहांमधले म्हणजे ते 60ही जण कंट्रोल्ड एपिलेप्सी असलेले आहेत आणि त्यांना आता नॉर्मल मुलं सुद्धा आहेत. तर हे जे ॲक्सेप्ट करणं असतं आणि एकमेकांची जेल होणं असतं, तर हे दोघांनाही जेव्हा सेम बॅकग्राऊंड असते ते खूप छान तऱ्हेने जेल होतात. खरंय. आणि मला वाटतं हे तुम्ही म्हणलात की हा उपक्रमच खरंच स्तुत्य उपक्रम आहे, कारण असे उपक्रम असतील तरच कुठेतरी एक विश्वास निर्माण होतो आणि जे आहे ते सांगितलं जातं स्पष्टपणे आणि मग पुढे कुठल्या अडचणी निर्माण होत नाही. आणि इथे मी अजून एक सांगू इच्छिते की या मुलींना खूप काउन्सिलिंगची पण गरज असते. बरोबर. त्यांना आम्ही बोलवतो आणि सांगतो की तुम्ही एक नॉर्मल व्यक्ती आहात, म्हणजे आजाराचा समजा जरी तुम्हाला एखादा झटका आला किंवा अटॅक आला तरी तो थोडा वेळ सोडला तर तुम्ही पूर्ण नॉर्मल जीवन जगू शकता. आणि हे सांगण्याची, कारण त्यांच्या मनात कुठेतरी एक न्यूनगंड तयार होतो. आणि आपल्या समाजातही एक आपण म्हणतो ना सोशल स्टिग्मा अटॅच असतो, म्हणजे सामाजिक कलंक आहे. तर मगाशी हिने जे सांगितलं की शाळेपासून ही सुरुवात करायला पाहिजे, मला वाटतं. आणि मी यात शाळेच्याच मुद्द्याला येणार आहे की म्हणजे शाळांकडून सुद्धा या बाबतीत आपल्याला सपोर्ट मिळणं आवश्यक असतं. म्हणजे असं आहे हे सांगितल्यानंतर शाळा स्वीकारतात का, किंवा या बाबतीत काय अनुभव आहे, काय? अगदी नक्कीच की शाळांमधनं जर तुम्ही जाऊन ओपनली बोलला की असा माझ्या मुलाला किंवा मुलीला प्रॉब्लेम आहे, तर शिक्षक पण सपोर्ट करतात आणि प्रिन्सिपल पण सपोर्ट करतात आणि पुढे जाऊन त्या मुलांना त्याचा खूप फायदा होतो.
नक्कीच मला वाटतं आणि ते गरजेचं आहे, ते हे फार सांगणं गरजेचं आहे. गरजेचं आहे आणि शाळेने सुद्धा अशा विद्यार्थ्याला स्वीकारणं गरजेचं आहे, कारण तो शिक्षणाचा हक्क आहे, त्यामुळे त्याला नाकारू नये, हे फार महत्वाचं. काय सांगाल? आणि जेव्हा टीचर सांगतात तेव्हा आपोआप बाकीची मुलं सुद्धा चांगल्या रीतीने त्यांच्याशी वागतात. समरस होतात. म्हणजे याच्यात मी सांगते की दोन्ही अनुभव असतात. की काही शाळा जर आधी आपण सांगितलं तर काहीतरी कारण काढून तुमचा प्रवेश नाकारतात. बरं. पण हे पालकांना माहिती पाहिजे की तुमच्या मुलाला शिक्षणाचा हक्क आहे अगदी. आणि या मुलांना सुद्धा शिक्षणाचा हक्क आहे आणि ही मुलं खूप वरच्यापर्यंत शिक्षण घेऊ शकतात. अगदी म्हणजे आमच्याकडे येणारी बरीचशी मुलं MBA झालेली आहेत, इंजिनियर झालेली आहेत, काही मुली PhD झालेल्या आहेत. म्हणजे असं काही नाही की हे शिक्षणात मागे पडतात. त्यामुळे सगळ्यांना शिक्षणाचा हक्क आहे आणि हे पालकांना सुद्धा माहिती पाहिजे. आणि मला वाटतं तुम्ही म्हणलात ते की जे आहे ते स्पष्ट सांगून पटवून दिलं. आपल्यासारख्या संस्था आहेत की ज्या या बाबतीत मदत करतात, तर त्यांची आपण मदत घेऊ शकतो या निमित्ताने आणि कुठेतरी तो हक्क मिळवून देऊ शकतो. मला असं वाटतं हे आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरच व्हॅलिड आहे की प्रत्येक टप्प्यावरच आपण ओपन राहणं आणि जसं शाळेत तसं जिथे जिथे आपण जाऊ, जॉब प्लेसमेंट असो की कुठेही असो, सगळीकडे आपल्यात हा मोकळेपणा पाहिजे आणि आत्मविश्वासाने आपल्या एपिलेप्सी बद्दल बोललं पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. नक्कीच. नाही आणि अगदी छोटा मूल असेल, अगदी म्हणजे 1ली ते 4थी वगैरे, तर त्यांचे जे मित्रमैत्रीण आहेत त्यांनाही तुम्ही थोड्या प्रमाणात कल्पना देऊन ठेवा. म्हणजे जेव्हा केव्हा त्यांना त्रास होईल तेव्हा आपोआप मदत मिळते की हे नक्की काय आहे आणि याच्यानंतर काय करावं. गोष्ट लपवण्यापेक्षा आजूबाजूला सांगून ठेवून जागृती करणं महत्त्वाचं. नक्कीच, हा मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितलात. यशोदा मॅडम, आपल्याकडे येते की एपिलेप्सीच्या अनुषंगाने एक जनहितार्थ याचिका आपण दाखल केलेली आहे, तर काय आहे नक्की आणि का करावं असं वाटलं, काय सांगाल? तर एपिलेप्सीच्या अनुषंगाने जसं आता तुम्ही म्हटलं जनहितार्थ याचिका म्हणजेच PIL हे आम्ही दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात दाखल केलंय. याचं कारण असं आहे की इन्शुरन्स हा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे की जसं एपिलेप्सीबद्दल अतिशय लोकांना माहिती नसतं तसंच लोकांना एपिलेप्सीची उपचार काय आहेत, सर्जरी असते, हे पण काहीही माहिती नसतं आणि म्हणून इन्शुरन्ससाठी अप्लाय केल्यावर सुद्धा की ह्यांना लगेच आम्हाला नकार येतो की एपिलेप्सी असलेल्यांना इन्शुरन्स मिळत नाही. हे आम्ही फक्त जे एपिलेप्सी क्षेत्रात काम करतो आणि ज्याच्या घरात एपिलेप्सी आहे त्यालाच माहिती असतं. बाकीच्या माणसांना माहिती नसतं की एपिलेप्सी असणाऱ्यांना इन्शुरन्स मिळत नाही समाजात. तर म्हणून आम्ही जो दिल्लीमध्ये PIL दाखल केला आहे तर तो त्याचा एकच लाईनीत सांगते की एपिलेप्सी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा इन्शुरन्स मिळण्याचा अधिकार आहे, ही हक्क आहे. ही आमची बेसलाईन आहे त्याची आणि त्यासाठी आम्ही दिल्लीत तो PIL दाखल केला आणि तो सुप्रीम कोर्टाकडनं लगेच ॲक्सेप्ट पण झालेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने आता त्याची जी कमिटी असते तर त्यांच्याकडे ती नोटीस पाठवली की का असं मिळत नाही वगैरे, ही सगळं चालू आहे. पण ॲटलिस्ट आम्ही आमच्या परीने हा प्रयत्न तरी करतोय की एपिलेप्सी असणाऱ्यांना मिळायला पाहिजे. की कुणाची सर्जरी होते, कुणाचं हॉस्पिटलायझेशन होतं, कुणाच्या टेस्ट कराव्या लागतात, तर या सगळ्यासाठी इन्शुरन्स लागतोच आणि तर त्यामुळे आम्ही अशी सगळी मागणी करतोय. नाही, मला वाटतं ही मागणी अगदी योग्य आहे, कारण सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी आर्थिक सहाय्य प्रत्येकाला लागतं आणि तिथे कुठेतरी इन्शुरन्स असेल तर थोडी सुरक्षा वाटू शकते. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला राजेश अटल ठाण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार मॅडम. बोला. मला आमचं एक नांदेडचं पेशंट आहे, त्याच्याबद्दल असं विचारायचं आहे की पुण्यामध्ये याचे उपचार केंद्र कुठे आहेत? नक्की, मला वाटतं आपल्या हा जो प्रश्न आहे उपचारांबाबत त्याच्याकडे आपण येऊया. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका. ब्रेक होऊन आल्यानंतर आपल्याला याची माहिती मिळेलच. आपण घेतोय एक छोटीशी विश्रांती. न्याय
गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी दर रविवारी संध्याकाळी 7:30 फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा. जातिवंत बियाणांची उत्पत्ती, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल, उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन. प्रसारण सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार, मंगळवार, गुरुवार सकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मैत्री एपिलेप्सीशी हा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत संवेदना फाउंडेशनच्या संस्थापक संचालक यशोदा वाकणकर आणि संवेदना फाउंडेशनच्या विश्वस्त राधिका देशपांडे मॅडम. नक्की एपिलेप्सीशी सामना आपण कसा करायचा हे दोघींकडून जाणून घेतोच आहे आणि त्याच्यात आपल्याला एक राजेशजीने एक प्रश्न विचारला होता की पुण्यामध्ये कुठे उपचार नेमके घ्यायला हवेत. तर यालाच जोडून मी विचारते की साधारण औषधोपचारांचं स्वरूप एपिलेप्सीमध्ये कसं असतं, तर काय सांगाल थोडक्यात? ॲक्च्युली एपिलिप्सी ही मेंदूची व्याधी आहे. बरोबर. व्याधी म्हणण्यापेक्षा मेंदूतली एक डिसऑर्डर आहे. त्यामुळे प्रॉपर न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोफिजिशियन म्हणजे मेंदूचे जे तज्ज्ञ डॉक्टर्स असतात त्यांच्याकडेच तुम्ही जायला पाहिजे. म्हणजे बरेचदा आमच्या लक्षात येतं की जनरल फिजिशियन डॉक्टर ते पण प्रॉपर ट्रीटमेंट देतात, पण प्रॉपर तुम्हाला आणखीन व्यवस्थित ट्रीटमेंट हवी असेल तर त्या डॉक्टरांकडे जा. याचे अशी उपचार केंद्र वेगळी नसतात. त्या डॉक्टरांकडे तुमच्या जवळपासच्या तुमच्या गावातल्या किंवा गावात जर नसतील तर तालुक्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि बरेच डॉक्टर्स काही विशिष्ट दिवशी गावांमध्ये पण येतात. तर अशी तुम्ही शोध घ्या आणि त्यांच्याकडे द्या आणि मग तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे. उपचार घेतल्यावरच तुम्हाला याच्यावर कंट्रोल येतो. बरं, याच्यामध्ये औषधोपचाराचं जे स्वरूप असतं ते साधारण कसं असतं? म्हणजे सगळ्यांनाच सर्जरी सजेस्ट केली जात नाही किंवा मग याबाबत थोडंसं काय मार्गदर्शन कराल? तर पहिल्यांदा डॉक्टर आधी गोळ्यांनी सुरुवात करतात. एक प्रकारच्या गोळ्या देतात, मग साधारण 2-3 महिन्याचा अवधी देतात की तुम्हाला कितपत कंट्रोल येतोय. जर झाला नाही तर तुम्ही परत डॉक्टरांकडे जा आणि पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे जावं लागतं. आणि दुसरं मला पालकांना सांगायचं आहे की अतिशय संयमाने हे हाताळावं लागतं. म्हणजे आज गोळी घेतली ताप गेला, क्रोसिन घेतली ताप गेला असं नसतं. अगदी तुम्हाला पुन्हा पुन्हा अटॅक्स जरी आले तरी प्रॉपर डॉक्टरांकडे जा. त्यांना त्यांच्याशी डिस्कस करा की याचे मला काही साईड इफेक्ट्स वाटत आहेत का किंवा काही दुसरे काही परिणाम होत आहेत का. आणि मग जर कंट्रोलमध्ये नाही अटॅक आले तर डॉक्टर दुसऱ्या प्रकारचं पण औषध देतात, पण ते पण तुम्ही घ्या आणि कंटिन्युअस हे घेत राहा. लोक काय करतात, थोडंसं मध्ये जर समजा कंट्रोल आला 2-3 महिने एखादा अटॅक आला नाही तर सोडून देतात. असं करू नका. हे कमीत कमी 3 ते 5 वर्ष हे औषध घ्यायलाच पाहिजे. आणि मला वाटतं तुम्ही म्हणलात ते की तज्ज्ञ डॉक्टरांच्या याच्या खाली सल्ल्यानेच खालीच पुढे झालं. आणि 80% आपल्या मित्रांचे रुग्ण यांचे अटॅक्स कंट्रोलमध्ये येतात. पण काही जे 10-15% आहेत की ज्यांना अगदी दररोज येतो किंवा आठवड्यातनं 4-5 वेळा येतो, त्यांची मात्र आजकाल शस्त्रक्रिया होऊ शकते. नक्कीच. मला वाटतं एक फोन येतोय, तो आपण घेऊन पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार. आजचा विषय खूप चांगला आहे. मला फक्त असं विचारायचं की रात्री अपरात्रीचं फिश आल्या तर मग काही जण चमचा देतात, चप्पल देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलींचं पुढे भवितव्य काय आणि आयुर्वेदिक किंवा कुठला होमिओपॅथिक कुठल्या औषधांना द्यावं आणि मार्गदर्शन आपण खूप चांगलं करू शकाल या बाबतीत. नक्कीच. मला वाटतं यशोदा मॅडम आपल्याकडे येते की रात्री अपरात्री फिट्स येणं आणि याच्यावर त्यांनी विचारलं, काय सांगाल? तर त्याच्यावर मी असं सांगेन की अर्थातच त्यांनी चमचा हा शब्द वापरला तर त्याच्यात चमचा देण्याची काही गरज नाहीये. कारण कसं असतं की मी जसं मगाशी जे गैरसमज सांगत होते
तर त्याच्यातच तो चमचा खुपसणं वगैरे याची काही गरज नसते. मे बी समजा जर कोणी उताणं झोपलं असताना त्याला मोठी फिट आली तर तुम्ही कुशीवर वळवा, एवढं नक्कीच मी सांगेन. की कारण ती जी लाळ गळते तर ती गळून जाऊ दे, ती आतमध्ये श्वासनलिकेत वगैरे जायला नको, म्हणून आपण कुशीवर वळवा हे सांगतो. नंतर खूप पांघरुणं वगैरे घेतली असतील तर ते काढा, थोडासा वारा घाला, पंखा लावा, अशा ह्याच्यात पण आम्ही सांगतो त्याला मोकळी हवा मिळू द्या, कारण सफोकेटिंग पण अनेक जणांना होत असतं. पण चमचा वगैरे याची काही गरज नाही आहे त्याच्यासाठी, असं मी नक्कीच सांगेन. नक्कीच. आणि मला वाटतं हेच मला विचारायचं होतं की काय करावं, कारण आजूबाजूच्यांना अचानक जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं झालं आणि आपल्याला सहकार्य करायची इच्छा असते, पण नेमकं काय पद्धतीने करायचं हेही जाणून घ्यायला हवं की काय करावं अशा वेळेला आणि काय करू नये. तर काय सांगाल राधिका मॅडम? आता हिने सांगितलं यशोदानी तसंच त्या माणसाभोवती गर्दी करू नये, कारण त्यांना श्वास घ्यायला कधी कधी त्रास होत असतो, तर त्यांना मोकळ्या हवेची गरज असते. त्यामुळे तुम्ही गर्दी करू नका, त्याला थोडं शांत होऊ दे. नॉर्मली काही मिनिटातच ती फिट आपोआप थांबते. ती जर खूप वेळ चालू राहिली, समजा 15 मिनटं 20 मिनटं, तर मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज असते. पण नॉर्मली 1-2-3 मिनिटात तो सावरतो. पण त्याच्यानंतर सुद्धा थोडेसे ते अर्धवट झोपेत असतात, तर त्यांना आधी एका सेफ ठिकाणी बसवा आणि लगेचच त्यांना पाणी पाजणं, सरबत देणं असं करू नये. बरोबर. पूर्णपणे त्यांना भानावर येऊ दे आणि मग तुम्हाला त्यांना काय मदत करायची असेल ते मदत करा. आणि आम्ही असं सांगतो आमच्याकडे येणाऱ्या लोकांना की तुमच्या खिशात एक ओळखपत्र ठेवा. बरोबर. तर समजा तुम्ही एकटे असाल, घरचं तुमच्याबरोबर कोणी नसेल, तर त्या ओळखपत्रावर आम्ही त्यांचा नाव, फोन नंबर, तातडीने घरच्या लोकांशी कसं कॉन्टॅक्ट करावा त्यांचा नंबर किंवा डॉक्टरांचा नंबर, असं हे सगळं ठेवून तुमच्या खिशात जर ठेवलं तर याचा खूप चांगला उपयोग होतो. नक्कीच. मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून एपिलेप्सी काय आहे आणि आपल्याला सुद्धा एक मदतीचा हात म्हणून काय करता येऊ शकतं याची एक संवेदना जागृत करण्यासाठी संवेदना फाउंडेशनचा एक आत्ताच उपक्रम हाती घेण्यात आला होता. काय सांगाल यशोदा मॅडम? तर हा अतिशय छान मुद्दा आहे की जनजागृती जसं आत्ता तर मी इथे दूरदर्शनचे आभारी आहेच, कारण यामुळे एवढी मोठी जनजागृती होतीये की बस. तसंच आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करत राहतो. उदाहरणार्थ कधी पेपरमध्ये लेख देणं, दिवाळी अंकात लेख लिहिणं, किंवा आजकाल सोशल मीडियाने खूप चांगली जागृती होते, कारण लोक एक वेळ पेपर कमी वाचतील पण सोशल मीडिया जास्तीत बरेच जण वाचतात, किंवा व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करणं, असे वेगवेगळे हे असतात, याच्यातनं खूप जनजागृती होते. पण आत्ता आम्ही एक खूप वेगळी जनजागृतीचा उपक्रम केला, ते म्हणजे पुण्यातल्या 100 रिक्षांवर आम्ही त्याचे असे बॅनर्स लावले होते की ज्याच्यावर एपिलेप्सी विषयी लिहिलं होतं, काय करा काय करू नका, जे आपण आत्ता बोलतोय, किंवा आमच्या मॅरेजच्या उपक्रमाबद्दल. तर हे सगळं लिहिलं होतं. शिवाय त्याच्यात आमचे संपर्काचे नंबरही लिहिले होते, आमच्या ऑफिसचा हे. तर त्याचा आम्हाला खूप उपयोग झाल्याचं कारण असं की आधी मला वाटायचं की आपण रस्त्याने जाताना एवढं कुठे रिक्षावरचं एवढं सगळं कुठे वाचत बसणार. पण मला त्या रिक्षावाल्यांनी सांगितलं की नाही मॅडम, मध्ये अर्धा तास जेव्हा रिक्षा थांबलेली असते एका जागी, तर तेव्हा लोक तिथे येऊन खूप वाचतात. किंवा ती रिक्षा जेव्हा त्यांच्या वस्तीत जाऊन रात्रभर थांबलेली असते तेव्हाही शेजारी पाजारी येऊन वाचतात. तर आम्हाला खूप फोन आले, काही प्रत्यक्ष रिक्षावाल्यांचेच फोन आले की मॅडम माझ्या रिक्षावर असं लावलंय, पण एपिलेप्सी म्हणजे काय. म्हणजे हे सगळं होतं, ही मला वाटतं एक प्रकारे जनजागृतीच असते. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती व्हायची खूप गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच. कारण तुम्ही म्हणालात तसं की आता हा तुम्ही रिक्षावर एक उपक्रम केलास, असं जर शाळा महाविद्यालयांमधून झालं किंवा आपण रेल्वेने प्रवास करतो तिथेही जर अशा पद्धतीने जागृती करणाऱ्या जर गोष्टी आपल्याला दिसल्या तर हे खूप सोपं होऊ शकेल. आणि मुळात सगळ्यांना हे कळू शकेल की नक्की ही व्याधी काय आणि काय केलं पाहिजे अशा वेळेला. आपण एक प्रश्न घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला रमेश उगले पालघरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. बोला. माझा प्रश्न आहे की शालेय स्तरावर असे काही विद्यार्थी असतात की त्यांना असा एपिलेप्सीचा त्रास असतो, तर आणि काय केलं पाहिजे. पण माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी असा होता की तो मधूनच एपिलेप्सीमुळे चक्करून पडायचा आणि 1-2 मिनिटं तो तसाच पडून राहायचा आणि थोड्या वेळानं पुन्हा उठून बसायचा. पण कालांतरानं काय झालं माहितीये का, 2-4 वर्षामध्ये त्याचा तो आजार आहे ना ऑटोमॅटिक बरा झाला. म्हणजे हा आजार ऑटोमॅटिक बरा होऊ शकतो का, त्याला औषधाचीच गरज लागते.
नक्कीच मला वाटतं हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात आणि तुमचा अनुभव इथे सांगितलात, हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. कारण कदाचित शिक्षकांना असा अनुभव येऊ शकतो, या दृष्टिकोनातून त्यांना योग्य ते मार्गदर्शन आपण करणारच आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मैत्री एपिलिप्सीशी आपण करतोय आणि ही मैत्री आपल्याला मदत करण्यासाठी संवेदना फाउंडेशनच्या संस्थापक अर्थात यशोदा वाकणकर आणि विश्वस्त राधिका देशपांडे मॅडम. आपल्याला ब्रेकपूर्वी रमेशजींनी एक प्रश्न विचारला होता यशोदा मॅडम, की त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्याबाबत त्यांना आलेला अनुभव काय सांगाल? आता मी पुन्हा प्रश्न नाही विचारत, पण काय सांगाल? तर ते म्हणाले की त्याचा आपोआप बरा झाला. तर मी डॉक्टर नाही आहे, पण मी अशा पद्धतीचं असं कधी पाहिलं नाही की इतका जास्त त्रास होता आणि आपोआप बरा झाला. तर कदाचित ते ऑलरेडी ट्रीटमेंट घेत पण असतील घरून, हे मला माहिती नाही. असं सुद्धा असू शकतं, हे कारण असू शकतं ना राधिका? हो बरोबर. आणि मला इथे सांगावंसं वाटतं की जर तुम्ही तुमच्या मुलाला ट्रीटमेंट देत असाल तर हे टीचर्सच्या पण कानावर घाला. कारण बरेचदा कधी कधी त्या मुलांना झोप जास्ती येते किंवा कधी कधी चिडके पण होऊ शकतं या औषधांनी. थोडे साईड इफेक्ट होतातच. तर हे तुमच्या टीचरना माहिती पाहिजे. म्हणजे आता ते टीचर म्हणूनच बोलत होते असं मला वाटतं. किंवा असंही असेल का, म्हणजे कदाचित ही फिट येऊन गेल्यानंतर पुन्हा आली नाही, पण मग त्यावेळेला लगेच तातडीने पालकांनी डॉक्टरांकडे घेऊन जाणं हे सुद्धा मला वाटतं खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मध्ये गॅप जाऊ शकते आणि त्यानंतरही कधी कधी त्रास होऊ शकतो, उद्भवू शकतो. तर मला वाटतं खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला, त्या निमित्तानं अनुभव कळला. आता मला एक यशोदा मॅडम आपल्याकडे यायचं की आपण जे वधूवर मेळावे भरवतात त्याच्यातून आपण म्हणाल तसं आतापर्यंत 30 विवाह चांगले संपन्न झालेत. पण अशी एक शक्यता आहे का की विवाह झाल्यानंतर एपिलिप्सी असलेल्या व्यक्तीचा जर विवाह झाला तर जन्माला येणारं जे मूल आहे त्यालाही एपिलिप्सी असते, किंवा याबाबत आपण काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल? तर हा प्रश्न अगदी चांगला आहे, तो विचारला ते बरं झालं. कारण सगळ्यांच्याच मनात हा येतो की आम्ही एपिलेप्सी मॅरेज ब्युरो चालवतो, त्याच्यामुळे लोकांच्या मनात येतोच. तर याचं कारण, याचं उत्तर असं आहे की त्यासाठी घाबरण्याचं कारण नाही. कारण एपिलेप्सी हा काही जेनेटिक नाही आहे. म्हणजे अगदी एका प्रकारचा असतो तो जेनेटिक असू शकतो. पण म्हणून आम्ही काय सांगतो की आमच्याकडे जे नाव नोंदणीसाठी येतात लग्नाच्या याच्यासाठी मुलं मुली, तर त्यांना आम्ही हे सुद्धा सांगतो की तुम्ही एकमेकांच्या डॉक्टरांना जाऊन भेटा, दोन्ही फॅमिलीज, आणि दोघांची एपिलेप्सी कशी आहे, कशी कंट्रोल आहे, हे सगळं एकमेकांच्या डॉक्टरांकडनं समजून घ्या आणि मगच लग्नाचा निर्णय घ्या. इवन आजकाल नॉर्मल मुलं मुलीसुद्धा लग्न ठरल्यावर आधी गायनाकोलॉजिस्टकडे जातात, तर तसं सुद्धा ते जरूर करू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आजकाल लोक करतात आणि त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो. तर त्यामुळे आत्ता तरी आमच्यातनं जी लग्न झाली आहेत आणि त्यांना मुलं आहेत, तर ते कोणालाही एपिलेप्सी नाही आहे त्यांच्यापैकी, त्यांचं अतिशय चांगलं चाललंय. किंवा आता तुम्ही समजा माझं उदाहरण घेतलं की मला एपिलेप्सी आहे, तर मग माझ्या आईकडच्या वडिलांकडच्या कोणालाच एपिलेप्सी नव्हती. तर हे जेनेटिक असणं हे खूप कमी असतं. तर त्याच्यामुळे प्रत्येकाचं कारण, एपिलेप्सी सुरू होण्याचं कारण हे वेगवेगळं असू शकतं. की काहींना ऍक्सिडेंटमुळे सुरू झालंय, काहींना कशामुळे सुरू झालाय, म्हणजे डोक्याला लागलंय आणि सुरू झालाय, आणि जास्तीत जास्त जणांना काहीही कारण नसताना सुरू झालेलं आहे असं सुद्धा असतं. तर त्याच्यामुळे याच्या जेनेटिक या प्रश्नासाठी घाबरण्याचं कारण नाही. पण हे तुम्ही प्रश्न त्या तज्ज्ञांना आणि तुमच्या डॉक्टरांना जरूर विचारू शकता आणि त्याच्या टेस्ट पण करून घेऊ शकता.
त्याहूनही मी अजून वेगळं असं म्हणेन की काही या मुद्द्यांवर फक्त लग्न न करण्याचं अडकून राहण्यापेक्षा आपल्याला त्याच्यावरही उपाय असतात. त्याचं मी आमच्या इथलंच एक उदाहरण देईन की एकदा आमच्याकडे एक सपोर्ट ग्रुपच्या एकानं आम्ही आमच्या सपोर्ट ग्रुप मीटिंग असतात तर बोलायला बोलवलं होतं. तर त्या अडॉप्शन सपोर्ट ग्रुप चालवतात. तर त्यामुळे त्यांनी आमच्याकडे अडॉप्शन विषयी त्या बोलल्या होत्या की त्या म्हणाल्या होत्या की तुमच्या मनात जर कधीही कुठली शंका असेल किंवा आपल्याला हे पुढच्या पिढीत येईल का वगैरे तर तुम्ही एक मूल दत्तक घेऊ शकता. त्या मुलालाही नवीन आईवडील छान आईवडील मिळतात आणि तुम्हालाही मूल मिळतं. म्हणजे मनात जर शंका असतील तर लग्न न करणं हे करण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर उपाय नवनवे शोधू शकता असं मला वाटतं. आपल्याला एक फोन येतो आपण लगेचच घेऊया. आपल्याला कृष्णा फोंडे परभणीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो बोला, प्रश्न विचारा आपला. आवाज येते का मॅडम? हो येतोय, प्रश्न विचारा. मॅडम माझा एक छोटाच प्रश्न होता की जसं की आता आजकालच्या जीवनात बरेच स्टुडंट कॉम्पिटिटिव्हची तयारी करतात, तर ते सतत ओव्हर थिंकिंग करतात आणि मानसिक स्थिती त्यांची दररोज थोडी ढासळत जात असते. तर याबद्दल थोडं गाईड करा नवीन स्टुडंटला, यंग वुमनला. नक्कीच. मला वाटतं राधिका मॅडम आपल्याकडे येते, त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे की मानसिक दृष्टिकोनातून खंबीर राहणं एपिलेप्सी असताना हे किती गरजेचं आहे. कारण ते म्हणलं तसं की बरेच विद्यार्थी ही तयारी करत असताना खचू शकतात. कुठेतरी एक रिकाम पण येतं की काय आता पुढे काय, म्हणजे भविष्य काय, हा एक मनात कदाचित प्रश्न असू शकतो. तर पालक म्हणून पण काय जबाबदारी आपल्याला घ्यायची आणि त्याचबरोबरीने एक ते म्हणले तसं की विद्यार्थ्याने सुद्धा स्वतः खंबीर राहणं हे गरजेचं आहे. तर या दृष्टीने काय सांगाल? पालक म्हणून मी सांगेन की त्यांनी लहानपणापासून मुलांना नॉर्मल मूल म्हणूनच वाढवावं, की त्या मुलाला एपिलेप्सी आहे म्हणून त्याची सगळ्यातना सूट देतात किंवा तुम्ही काळजी घ्या पण ओव्हर प्रोटेक्शन करू नका. कारण काय होतं, ओव्हर प्रोटेक्शनमुळे ते मुलं अशी मागे पडतात कारण त्यांचा कॉन्फिडन्सच नाहीसा होतो मनातला. त्यामुळे तुम्ही त्यांना नॉर्मल म्हणजे फर्मली सांगा की तुला हा अभ्यास करायलाच पाहिजे, तू पुढे शिकलंच पाहिजे किंवा खेळायला गेलंच पाहिजे आणि 4 मुलांमध्ये नॉर्मल मुलांप्रमाणे खेळू द्या, पडू द्या. म्हणजे त्यावेळेला तुम्ही काळजी घ्या. पण बरेचदा पालक असं करतात, त्यांना मागे मागे खेचतात आणि मग तो लहानपणापासून त्या मुलांना स्ट्रेस वाढायला लागतो की नाही बाबा मला असं मी कुठे गेलो आणि मला असं झालं तर काय. तर आपल्या मनात हा मोठा बागुलबू आहे, लोक काय म्हणतील, हा सगळ्यांनाच म्हणजे हे तर पालक म्हणून तरी जबाबदारी आहे. पण जसं मूल मोठं होतं तसं त्यालाही हे समजायला लागतं. तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा याच्याकडे सकारात्मक कसं पाहिलं पाहिजे? त्यांनी म्हणजे आम्ही सांगतो नेहमी की तुम्ही ज्या इतर पद्धती आहे म्हणजे योगा, बरोबर, प्राणायाम किंवा व्यायाम करणं, कारण बरेचदा ही मुलं टाळामटाळ करतात, व्यायाम करत नाही, आळशीपणा असतो. तर या व्यायामाचा सुद्धा नाही, बरेच सगळेच जण या बाबतीत टाळामटाळ करतात. नाही पण म्हणजे या मुलांना जास्त गरज असते व्यायाम करायची, कारण वजन वाढू द्यायचं नाही. वजन वाढलं की त्यांचे डोसेस पण वाढतात. खरं. त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही चांगलं लक्ष द्या आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी योगामध्ये अनेक उपचार पद्धती आहेत, त्या शिकून घ्या. प्राणायामाने पण खूप फरक पडतो, ते पण शिकून घ्या. आणि हे शिकण्यासाठी त्या मुलांना पालकांनी पाठवलं पाहिजे की हे तू करायलाच पाहिजे. मला असं वाटतं की याच्यात आपण काउन्सिलिंग हा मुद्दा सुद्धा ऍड करू शकतो की आपल्याकडे अजूनही काउन्सिलरकडे जाणं हे येतात आजकाल लोक, नाही असं नाही, पण अजूनही यायला पाहिजे की मनात जर काही शंका आहे तर कुढत राहण्यापेक्षा आपण कोणाकडे ते जाऊन ओपन आउट होणं, मोकळं होणं गरजेचं आहे. मनातल्या शंका निरसन करणं गरजेचं आहे. का आपण स्ट्रेस घेतोय, कुठल्या कुठल्या कारणांवर स्ट्रेस घेतोय. उलट आपण त्याकडे आपल्याला ते छान करिअर करायचंय म्हणून आपण शिक्षण घेतोय हे समजा आपण आनंदाने शिक्षण घेतलं तर आपण स्ट्रेस घेत नाही. तर असे त्याचे वेगवेगळे मार्ग आपण शोधून काढणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणालात तसं की हे शिक्षण आपण चांगलं करिअर घडवण्याच्याही दृष्टीने घेत असतो, पण मग एपिलेप्सी हा जो मुद्दा आहे हा नोकरी मिळवताना अडचण ठरतो का? म्हणजे या बाबतीत काय आपला अनुभव आहे? तर कसं आहे की हे पण
या बाबतीत सुद्धा आम्ही म्हणतो की ओपनली बोलणं गरजेचं आहे. तर कधी कधी काय होतं की तुमचा एपिलेप्सी समजा खूपच वर्ष कंट्रोलमध्ये असेल, समजा गेली 5 वर्ष तुम्हाला काही त्रास नाही, 10 वर्ष काही त्रास नाही, तर तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्या गेल्या लगेच सांगायची गरज नसते, कारण तुम्ही तुमच्या पायावर उभे आहात. हे तर आधी तुमची निवड होऊ दे आणि मग नंतर तुम्ही त्यांना एक छान ओळख झाल्यावर नंतर सांगू शकता की मला पूर्वी त्रास होता पण आता नाही आहे. अशा तरी चांगल्या तऱ्हेने तुम्ही सांगू शकता. पण ज्यांना अजूनही त्रास सुरू आहे की 6 महिन्यातनं एकदा त्रास होतो किंवा 3 महिन्यातनं एकदा त्रास होतो, त्यांनी नोकरी मिळाल्यावर तिथे सांगणं गरजेचं आहे. आधी नोकरी मिळवा आणि मग त्याच्यानंतर त्यांना सांगा की मला जर त्रास झाला तर काय करा किंवा काय करू नका, हे तिथे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. मला वाटतं की सगळ्याच काही कंपन्या खूप निगेटिव्ह असतात असं नाही. काही आम्हाला कंपन्यांकडनं सुद्धा फोन येतात की आमच्या ऑफिसमध्ये एकाला असं आहे किंवा 1-2 जणांना आहे, तर तुम्ही एकदा लेक्चर द्यायला याल का, म्हणजे सगळ्यांचाच अवेअरनेस व्हायला पाहिजे असंही कंपन्या आजकाल करतात. त्यामुळे हा सुद्धा अवेअरनेस आजकाल दिसून येतो. बरोबर. मला वाटतं यशोदा मॅडम, आता तुम्ही जे बोललात ना त्याच नेमक्या शेवटच्या प्रश्नाकडे मी येणार होते, कारण खरं तर हा विषय इतका मोठा आहे आणि तुम्ही छान बोलताय. पण एकंदरीत जर संवेदना फाउंडेशनकडून मदत घ्यायची असेल तर साधारण संवेदना फाउंडेशन कुठल्या कुठल्या प्रकारे आणि कशी कशी मदत एपिलेप्सीच्या बाबतीत करते, काय सांगाल? आम्ही दर महिन्याला मीटिंग्स घेतो. तर मगाशी आपण जो बोललो की मनातलं बोललं पाहिजे, तर बरेचदा आम्ही शेअरिंग मीटिंग घेतो आणि जेव्हा पालक आणि त्यांची मुलं तिथे येतात तेव्हा ते मोकळेपणाने आपल्या मनातलं बोलू शकतात. आणि मी इथे एकटा नाही आहे, ही भी भावना असते की अरे माझ्यासारखे अनेक जण आहे. आणि शेअरिंग करताना आम्ही सांगतो की तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या किंवा त्या अडचणींशी तुम्ही कसा सामना केला, तुम्ही बाहेर कसे पडला, हे बोला. आणि ती एक प्रेरणा मिळते मुलांना पण, पालकांना पण. त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि मग आम्ही वधूवर मंडळ सांगितलंच, त्या वधूवर मंडळात अजून एक मुद्दा मी ॲड करते की आम्ही पालकांना सांगतो की आधी तुमच्या मुला किंवा मुलगी किंवा मुलगा जो कोणी असेल त्याच्या पायावर उभं करा आणि मगच लग्नाचा विचार करा. मला वाटतं एकंदरीतच संवेदना फाउंडेशनचं हे सगळं जे काम आहे हे याच दृष्टीने आहे की या व्याधीबाबत मुळात सकारात्मकता यावी आणि प्रत्येकानं खूप चांगलं आयुष्य सकारात्मकतेने जगावं. तुम्ही म्हणालात तसं की संवादाचा सेतू साधत संवेदना जागृती निर्माण करणं हे कुठेतरी या दोघी खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि याच दोघी नाही, यात काम करणारी प्रत्येक व्यक्ती हे करते आहे. एकंदरच एपिलेप्सी समजून घेताना आज मला वाटतं ह्याची खूप मदत झाली आणि म्हणून आपण मैत्री एपिलेप्सीशी करू शकलो. आज या निमित्तानं 2 सखी आपल्याकडे आल्या, यशोदा वाकणकर आणि राधिका देशपांडे. संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते, कारण हा विषय त्याचमुळे आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकला. तर खरंच तुमच्या पुढच्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आज हा विषय आम्हाला कळला त्याबद्दल पुन्हा एकदा दोघींचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही पण आम्हाला इथे बोलवलं आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आम्ही पण आभार आहोत. आणि संवेदनाचं हे काम सहवेदनेतून आनंदी जीवनाकडे वाटचाल नक्कीच असे चालू आहे. पुढच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार. धन्यवाद. छान झालं. आणि तुम्ही पण आम्हाला इथे बोलवलं आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचवलं